वर ते गवताळा अभयारण्य आहे आणि 1986ला शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मेळघाट अभयारण्य, आमचं गवताळा अभयारण्य आणि त्या ठिकाणी ताडोबा अभयारण्य घोषित केले। आज त्या ठिकाणी दुर्दैवानं गवताळा अभयारण्य जर सोडलं, बाकी इतर ठिकाणी व्याघ्र प्रकल्प झाले आहेत, लॉयन सफारी झाले आहेत। आमच्या कन्नडला त्या ठिकाणी कुठे वाघ पकडला अभयारण्य म्हणून आणून सोडतात। आज त्या ठिकाणी आमच्या कन्नडच्या अभयारण्यातला वाघ संभाजीनगरला सुद्धा आला होता, इथं सुद्धा अनेक लोकांनी बघितलं। आमच्याकडे कन्नड तालुक्यातल्या लोकांचं जीवन त्या ठिकाणी असंही झालं आहे, कारण वाघ त्या जंगलातून बाहेर निघतो, कोणाची बकरी खातो, कोणाचं त्या ठिकाणी वासरू खातो, कोणाचं जनावर खातो। एवढंच नाही, आता तर ते माणसावर सुद्धा हल्ला करायला लागले। मागच्या महिन्यामध्ये ऋषिकेश राठोड नावाचा आमचा भामरवाडीचा एका 15 वर्षाच्या मुलाला वाघाने काढलं आश्रमामध्ये। किती वाघ आहेत आश्रमाला? त्या ठिकाणी जवळजवळ 8 ते 9 वाघ आहेत आणि जवळजवळ 30 ते 40 बिबटे आहेत। त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, ते बिबटे हल्ला करायला लागले। त्या ठिकाणी रानडुक्कर आहे, वनगाय आहे, सांबार आहेत, हे प्राणी शेती पिकाचं नुकसान करतात। वन विभाग काय करतो? मग आम्ही वन विभागाला हेच सांगितलं की तुम्ही व्याघ्र प्रकल्प स्थापन करा। आम्ही ज्या टायमाला निवेदन दिलं विभाग आयुक्त साहेबांना, आम्ही त्याला असं म्हणलं की अभयारण्य कन्नडला आहे, हे संभाजीनगरचे सगळं ऑफिस तिकडे हलवा, कारण अभयारण्य म्हणून ते मंजूर झाले। अभयारण्य जिल्ह्यामध्ये फक्त कन्नडला आहे, हे ऑफिस सुद्धा कन्नडला झालं पाहिजे। आमच्या त्या ऋषिकेश राठोडची त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला, या ठिकाणचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहे मंगावार यांनी साधी तिथे भेट सुद्धा दिली नाहीये। धुमाळ म्हणून जे मराठवाड्याचे अधिकारी आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली नाहीये। उलट शेती पिकाचं जर नुकसान झालं तर त्या ठिकाणी ते लोकांना सांगतात ऑनलाईन फॉर्म करा, ऑनलाईन फॉर्म भरा। म्हणजे ते अधिकारी करतात काय? नुकसान भरपाई पण मिळत नगण्य मिळते, एक तर देतच नाही, दिले तर म्हणजे त्या ठिकाणी म्हणतात बाबा तुम्ही ऑनलाईन अर्ज करा। आणि परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी गवताळा अभयारण्याला कुठलंही कुंपण नाही आहे। आमचं म्हणणं असं आहे की जसं ताडोबा अभयारण्य आहेत, बेळघाट अभयारण्य, त्या पद्धतीनं चोबाजूनं ते 21,000 हेक्टरला चोबाजूनं खंदक करा, सर करा। ज्या ठिकाणी चर शक्य नाही त्या ठिकाणी तार फिनिशिंग करा, त्या प्राण्यांना आतमध्ये बंदिस्त करा, त्यांना त्या ठिकाणी भरपूर पाणी प्यायला द्या, त्यांचं खाद्य तिथे द्या। त्यांना तिथे काहीच मिळत नाही, कारण ते सागवान जंगल आहे। उन्हाळ्यामध्ये पानगळ होते, पानगळ झाली म्हणजे त्या ठिकाणी त्यांना लपण राहत नाही, त्यांना सावली राहत नाही, आणि मग ते पाण्याच्या शोधामध्ये, सावलीच्या शोधामध्ये शेती पिकावर म्हणजे शेतवस्तीवर येतात, शेतकऱ्यावर हल्ला करतात, त्यांचे पाळीव प्राणी खातात। म्हणून वन विभागाने सुद्धा तात्काळ व्याघ्र प्रकल्प स्थापन केला पाहिजे, हाही मुद्दा आमचा महत्त्वाचा आहे। त्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी उपोषणला सरकारचं करायचं काय? संभाजीनगर चाळीसगाव रेल्वेला मंजुरी, संभाजीनगर चाळीसगाव रेल्वेला मंजुरी मिळत कशी नाही? औटराम घाटातील बोगदा मंजूर, औटराम घाटाची किंमत होती 3,500 कोटी। आज या ठिकाणी गडकरी साहेब असं म्हणतात की आज त्याला 6,000 कोटी लागत आहेत आणि 6,000 कोटी सध्या पैसे नाही आहे। आमचं गडकरी साहेबांना असं म्हणणं आहे की आपण महाराष्ट्रातले मंत्री आहात, आपण अनेकदा सांगतात का माझ्याकडे पैशाची कमी नाही आहे, आपण अनेक त्या ठिकाणी टनेल बनवलेले आहे। आणि या ठिकाणी मुद्दाम आमचं असं म्हणणं आहे का कोकण रेल्वे करत असताना 80-85 किलोमीटर कोकणाचा डोंगर फोडला, अरबी समुद्रा खालून त्या ठिकाणी म्हणजे भुयारं करतायत। त्या ठिकाणी जे आहेत आपल्या याला हिमालयामध्ये त्या ठिकाणी श्रीनगरला वगैरे बोगदे करतात, तिकडे त्यामध्ये भूकंप होतात, त्या ठिकाणी सुद्धा बोगदा करतायत। मात्र आमचा औटराम घाटाला हा जो दगड आहे हा एकदम टणक दगड आहे, लोहयुक्त दगड आहेत। असा असताना पैसा नाही असं म्हणून तो त्या ठिकाणी टनेल टाळणं योग्य नाही। म्हणून आमची केंद्र सरकारला गडकरी साहेबांना विनंती आहे, आपण बोगद्याच्या कामाला ताबडतोब त्या ठिकाणी निधी उपलब्ध केला पाहिजे। आज या ठिकाणी काही लोकांनी जनहित याचिका त्या ठिकाणी उच्च न्यायालयात दाखल केली, उच्च न्यायालयाने ती सर्व ट्रॅफिक या ठिकाणी कसाबखेडा फाटा, शिऊर बंगला, वैजापूर, येवल्यावरनं नांदगाव आणि धुळे अशी सोडली। म्हणजे 180 किलोमीटरचा फेरा आहे, म्हणजे 180 किलोमीटरचा फेरा म्हणजे नॅशनल लॉस आहे, वेळेचे त्या ठिकाणी व्यत्यय आहेत। आणि असा असताना एवढा व्यत्यय सरकारला चालतो का? इकडे 30 किलोमीटरचा जर बोगदा केला, म्हणजे 12 किलोमीटरचा बोगदा बाकी, तर या ठिकाणी जवळ पडतं। आणि मुळात उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा हायवे आहे, हा फार गरजेचा आहे। कारण पुढे धुळ्याला गेल्यानंतर आग्रा हायवे लागतो, आग्रा हायवे दिल्लीपर्यंत जातो, दिल्लीपर्यंत श्रीनगर आहेत, इकडे सोलापूरला जिथं संपतो तिकडे बँगलोर हायवे लागतो, बँगलोर हायवेपासून पुढे कन्याकुमारीपर्यंत, म्हणजे उत्तर ते दक्षिणला जोडणारा हा हायवे आहे। म्हणून हा हायवे विकासासाठी चांगली दिशा देणार आहेत। म्हणून या ठिकाणी पैशाचं न काढताना हा हायवेचा टनेल ताबडतोब त्या ठिकाणी त्याचं काम चालू झालं पाहिजे, यासाठी आमचे आंदोलन आहे। डीपीसी बैठकीत यावर चर्चा झाली हो, झाली होती ना। त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही भेटलो होतो, त्यांना आम्ही आज सांगितलं होतं की बाबा तुम्ही किती दिवस आता किती लोकांचे बळी घेणार आहे? कारण त्या कन्नड घाटातून अनेक बसेस कोसळलेल्या आहे, अनेक त्या ठिकाणी कार त्या ठिकाणी खाली जात आहेत, अनेक लोकांचे बळी गेले।
आणि मग अजून सुद्धा केंद्र सरकार अजून किती लोकांचे बळी झाल्यावर त्या ठिकाणी तो बोगदा करणार आहे. आणि बोगदा करताना फक्त मराठवाड्यासाठीच पैसे नाही आहे का, आमच्या खानदेशसाठीच पैसे नाही आहे का? हा जो अन्याय आहे हे आमच्यावर केंद्र सरकारने अन्याय दूर करावा. ताबडतोब या बोगद्याचं काम या ठिकाणी पूर्ण केलं पाहिजे. आता ते म्हणतात आम्ही पर्यायी मार्ग शोधतो. आता पर्यायी मार्ग म्हणजे 2012ला मंजूर झाला, आज या ठिकाणी 2024 आहे. म्हणजे त्या ठिकाणी 12 वर्षामध्ये बोगदा होऊ शकला नाही आणि पुन्हा पर्यायी मार्ग शोधत म्हणजे अजून 12 वर्ष थांबायचं का? आता विलंब न लावताना राज्य आणि केंद्र सरकारला आमची अशी विनंती आहे, राज्य सरकारने आता 50% वाटा उचलावा. त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयाने सुद्धा आम्ही असंच बोललो, केंद्राला पैसे जास्त वाटतात ना तर 50% केंद्राने भार उचलावा, 50% राज्याने उचलावा आणि तो बोगदा त्या ठिकाणी पूर्ण करावा. आणि पूर्ण या ठिकाणी मराठवाडा खानदेश या भागाला जोडणारा बोगदा आहे, उत्तर दक्षिण भारताला जोडणारा बोगदा आहे, हा पूर्ण करावा ही आमची मागणी आहे. माझं नाव डॉक्टर अण्णासाहेब शिंदे. आम्ही संघर्ष समिती औटरम घाटाला पैसे नाकारणाऱ्या सरकारचं करायचं काय? बोगदा कोण म्हणता होत नाही? अरे नॅशनल हायवे 51 वरील बोगदा, कन्नड घाटातील बोगदा, नॅशनल हायवे 52 वरील औटरम